स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ऑनलाईन वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 3 आणि श्लोक 5 जो थोडा आपला त्याचं विवेचन बाकी आहे त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून उरलेलं विवेचन पूर्ण करूया आणि मग 6व्या श्लोकाकडे जाऊया. 5वा श्लोक होता, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते य वश कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. आपण प्रकृती अधीन आहोत. आपण याच्या आधी विवेचनमध्ये बघितलं होतं. आपल्या सर्वांना नक्कीच लक्षात असेल की कोणीही मनुष्य जो प्रकृतीच्या अधीन आहे, मग तो ज्ञानी असो, ठाकूरांसारखा आपल्या, किंवा आपल्यासारखा अज्ञानी असो, कर्म त्याला करणं भाग आहे. का? कारण की तो प्रकृतीच्या अधीन आहे आणि प्रकृती 3 गुणांच्या माध्यमातून त्याच्याकडनं कार्य करून घेणार. आपल्यामध्ये तामसिक राजसिक गुण जास्त आहे, म्हणून त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याकडनं होत असतात. आणि जर आपण ठाकूरांकडे बघितलं तर पहा, ठाकूर हे पूर्ण ज्ञानी होते आणि जरी त्यांना हे अनुभवात आलं होतं की आत्मतत्व आणि शरीर हे वेगळं आहे, पण जेव्हा ते समाधीत जायचे ते त्यांचं शरीर लाकडासारखं होऊन जायचं, म्हणजे ते त्रिगुणातीत व्हायचे काही काळापुरते. पण जेव्हा ते पुन्हा साधारण स्तरावरती यायचे त्याला भावमुखी राहणं असं म्हणतात. भवतारिणी मातांनी त्यांना आदेश दिला होता की तू भावमुखात राहा, म्हणून ठाकूर दोन्ही स्तरावरती राहायचे, त्रिगुणातीत आणि गुणांच्या मध्ये. पण जेव्हा ते सामान्य स्तरावरती राहायचे, भक्तांशी चर्चा करायचे, तर त्यांच्यामध्ये फक्त एकच गुण खेळायचा, सत्वगुण. त्यांच्यामध्ये तामसिक राजसिक हे गुण संपूर्णपणे नाश पावलेले होते, संपूर्णपणे नाश पावलेले होते. म्हणून त्यांच्या हातातून कधी हिंसा झाली नाही, कोणाचा अपमान झालेला नाही, वगैरे वगैरे. जे काही सात्विक गुण असतात, अत्यंत सौजन्याने सगळ्यांशी वागायचे. कधी त्यांचा अहंकार आडवा आला नाही. अशा अनंत गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मी सध्या पडत नाही. पण हे लक्षात ठेवायचं की ठाकूर जेव्हा, भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा सामान्य स्तरावरती असायचे तेव्हा कधी पण ते नेहमी सत्वगुणातच असायचे. आणि आपण अज्ञानी लोक तामसिक आणि राजसिक गुण जास्त असतं आणि थोडंफार सत्व आपल्यामध्ये आहे नक्कीच. पण आपल्याला काय करायचं आहे, साधना सेवा करून त्या तामसिक गुणाला
राजसिकमध्ये बदलायचं आहे आणि राजसिकपासून सात्विककडे जायचं आहे, तेव्हा आपण क्वालिफाय होऊ कशाकरता? ईश्वर प्राप्ती करता. तर ज्ञानी असो की अज्ञानी असो, प्रत्येक मनुष्य हा कर्म करण्याकरता विवश आहे, पराधीन आहे, गुलाम आहे प्रकृतीचा. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मागच्या वेळेस चर्चा केली होती, दिवस रात्र आपण काम करत असतो. 3 शरीरांची अवस्था बघितली होती आपण, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. तिन्ही अवस्थेमध्ये आपण बघतो की स्थूल शरीर म्हणजे आपली ही जागृत अवस्था. आणि या जागृत अवस्थेमध्ये आपण कसं करतो? जागृत अवस्थेमध्ये आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, हे सगळं काय आहे? हे आपण जागृत अवस्था, स्थूल कर्म आहेत आपले. त्याच्यानंतर जेव्हा स्वप्नावस्था असते तेव्हा आपली बुद्धी जागृत असते, ती कार्य करत असते. किंवा असं म्हटलं तरी चालेल, आपलं हार्ट, फुफ्फुस, लिव्हर हे सगळं काम करत असतात. आणि जर कारण शरीर जरी म्हटलं तर कारण शरीरामध्ये म्हणजेच गाढ निद्रेमध्ये सुद्धा आपले बॉडीचे हे पार्ट काम करत असतात. पहा, प्रकृती कधी पण शांत होत नाही, सतत कार्य करत असते. मग ते सूक्ष्म रूपाने असो की स्थूल रूपाने असो. याची पण चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आणि 3 प्रकारचे कर्म त्याची चर्चा केली होती, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे या शरीराच्या माध्यमातून आपण जे कार्य करत असतो, म्हणजे खाणे पिणे वगैरे वगैरे. वाचिक म्हणजे आपल्या ज्या इंद्रिय आहेत, म्हणजे हाताने काही काम करतो, पायाने चालतो, किंवा एखाद्या फुलाचा सुवास मी घेतला, इंद्रियांच्या माध्यमातून मी तो सुवास घेत आहे, म्हणजे ते काय झालं? कायिक कर्म झालं, वाचिक कर्म झालं. वाचिक म्हणजे वाचा. वाचा म्हणजे हे इंद्रियाचं प्रतीक आहे, उपलक्षण आहे, म्हणून त्याला वाचिक कर्म असे म्हटलंय. कायिक, वाचिक आणि मानसिक. एखादी व्यक्ती बिलकुल शांतपणे बसलेली आहे, काही करत नाही आहे, तरीसुद्धा काहीतरी मनामध्ये त्याच्या काही विचार सुरू असल्यामुळे मन काहीतरी कार्य करत आहे, म्हणजे तो मानसिक कार्यामध्ये गुंतलेला आहे. तर काम करत नाही आपण असं म्हणू शकत नाही. आणि एक गोष्ट आपण अजून लक्षात घेतली पाहिजे, आपल्या सर्वांना लक्षात असेल की साधारणपणे कार्य करणे हे आपण फक्त अर्थार्जनच्या संदर्भातच वापरत असतो. भरण पोषण, उदरनिर्वाह करणे, त्याच्याकरता काहीतरी कमवणे. जर एखादी व्यक्ती काही कारणामुळे काम करत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? हा ठोंब्या. पण गीता या सगळ्या गोष्टींना मान्यता देत नाही. आणि म्हणून नहि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्य वशः कर्म सर्व प्रकृतिजयी गुणैः. आपण सर्वजण या प्रकृतीच्या अधीन आहोत. झाडे, झुडपे, जीव, जनावर, श्वापद, मनुष्य, म्हातारे, युवा, लहान लहान मुले मुली, सगळं प्रकृतीच्या अधीन जे काही आहे. प्रकृती आपल्या 3 गुणांच्या माध्यमातून त्यांच्यावरती हुकूमत गाजवते आणि त्यांना कार्य करण्याकरता बाध्य करत असते. हे इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. आणि विशेष करून ज्ञानी जे कर्म करतात आणि अज्ञानी जे कर्म करतात याच्या संदर्भात एक महत्त्वाचा बिंदू आपण जो याची चर्चा केली होती की अज्ञानीचे कर्म अज्ञानीला बांधतात, पण ज्ञानी जे असतात भगवान श्रीरामकृष्ण संपूर्णपणे सात्विक वृत्तीचे असल्यामुळे, ब्रह्मज्ञानी असल्यामुळे, आणि त्यांचं शरीर प्रकृतीच्या अंतर्गतच होतं, पण त्यांनी केलेले कर्म त्यांना कधी बांधत नव्हते. का? कारण की त्यांना अनुभव आला होता की आत्मतत्व आणि हे 3 शरीर किंवा पंचकोश हे वेगळं आहे. म्हणून त्यांचे कर्म त्याला कधी बांधू शकले नाही. आपण चर्चा करत होतो बंधू भगिनींनो स्वभावाच्या बद्दल, आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं, मागच्या वेळेस त्याची थोडी चर्चा केली होती. त्याच्या पुढे आता जाऊया की पहा, ही जी प्रकृती आहे कशी आहे? हे 3 गुणमयी आहे, सत्व, रजस आणि तमस. आणि त्या 3 गुणाच्या माध्यमातून काय होत असतं तर वृत्ती निर्माण होते. वृत्ती म्हणजे काय? वृत्ती. आपण म्हणतो ना की या मुलाची वृत्तीच नेमकी खराब आहे.
किंवा त्याची वृत्ती फार चांगली आहे बरं. म्हणजेच काय की एका प्रकारे दिलेल्या परिस्थितीमध्ये एखादा मुलगा, एखादी मुलगी, एखादी व्यक्ती एकाच पद्धतीने वागत असते. एकाच पद्धतीने म्हणजे समजा त्याच प्रकारची स्थितीमध्ये ती व्यक्ती अनेकदा पडते, पण तिच्या वृत्तीमध्ये, तिच्या कार्यामध्ये, तिच्या रिस्पॉन्समध्ये त्या व्यक्तीच्या बदल घडत नाही, कारण की त्या व्यक्तीची वृत्ती तशी झालेली असते. भगवान श्रीरामकृष्णांकडे कोणीही गेलं तर सतत ईश्वरी चर्चेशिवाय दुसरं काहीही ते चर्चा करत नव्हते. का? कारण की सत्वगुणामध्ये असल्यानंतर कोणीही मनुष्य ईश्वरी चर्चेशिवाय काही करूच शकत नाही. आणि जर कोणी विषयाची चर्चा केली तर त्यांना त्रास व्हायचा, त्यांना फार त्रास व्हायचा, ऐकू शकत नव्हते. का? कारण की त्यांची वृत्ती तशी झाली होती सत्वगुणांमुळे. तर प्रकृतीच्या 3 गुणांमुळे आणि सतत एकाच प्रकारच्या विचार पद्धतीमध्ये रुळल्याने वृत्ती निर्माण होते आणि त्या वृत्ती निर्माण झाल्यानंतर मग काय होत असतं, तसा स्वभाव होऊन जातो. भगवान श्रीरामकृष्णांचं, माताजींचं उदाहरण सोडा, आपल्याचपैकी आपण एक उदाहरण जर घेतलं तर पहा, अनेक आपले जे भक्त आहेत त्यांना ठाकूरांशिवाय, माताजींशिवाय, स्वामीजींशिवाय, मठाशिवाय करमत नाही. आता हा इतका मोठा लॉकडाऊनचा एक वर्ष जवळपास गेला होत आलाय, 22 मार्च. सतत फोन करून किंवा इथे येऊन मठाशी संपर्क ठेवला. का? ती वृत्ती तशी झाली. आता कदाचित अनेक प्रकारचे मनोरंजक काही गोष्टी, रंजक गोष्टी उपलब्ध आहेत, मोबाईलवरती उपलब्ध आहेत, टी व्हीवर उपलब्ध आहेत, लॅपटॉपवरती उपलब्ध आहेत, पण त्याच्याकडे बिलकुल लक्ष जात नाही किंवा आवडत नाही. कशामुळे? तर तो आता स्वभाव होऊन गेलेला आहे. बरोबर, ही पण चर्चा करत होतो. आणि जे महत्त्वाचा सिद्धांत सांगायचा की आपण सर्वजण प्रकृतीचे गुलाम बंदे आहोत. गुलाम बंदे आहोत म्हणजे आता मी तुमची आणि माझी चर्चा करतो. आपण सध्या साधक अवस्थेमध्ये आहोत आणि काय घडत असतं आपल्या जीवनामध्ये की पहा, अजून आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे प्रकृतीचे गुण आहेत, तामसिक गुण आहेत. आणि अनेकदा प्रयत्न करतो आपण की मी आता काही झालं त्याला रागवणार नाही, पण काहीतरी स्थिती निर्माण अशी होते आणि आपलं फ्यूज जातं. याचा अर्थ काय की आपण क्रोधाचे गुलाम आहोत, म्हणजेच काय, प्रकृतीचे गुलाम आहोत. विशेषकर तामसिक गुणांचे आपण गुलाम आहोत. एखादी आवडती गोष्ट आपली समोर दिसली, नवीन कार दिसली की लागलीच मनामध्ये लोभ येतो. दुसऱ्यांनी कार घेतली, मत्सर येतो. हे सगळं काय आहे? हे सगळे आपण प्रकृतीचे गुलाम बंदे आहोत याची पावती, प्रतीक, त्याचं हे प्रमाण आहे. आता या सगळ्या गुणांवरती आपण मात करण्याचा जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही, पण आता आपण आत्ताच चर्चा केली की हे सगळे जे चर्चा केली आपण, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, फार लवकर आपण प्रलोभित होत जातो. एखादी गोष्ट आपल्या आवडती असली आणि बस ती समोर आली की बस आपलं अध्यात्म जरा बाजूला होऊन जातं. क्रोधवरती आपण ताबे मिळू शकत नाही. त्याचं कारण काय आहे? हे सगळे आपण प्रकृतीचे गुलाम बंदे आहोत, त्याची ही पावती आहे. तर काय आपण केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये की हे सगळे तामसिक गुणांची लक्षणं आहेत. राजसिक गुणाचं जर वर चष्मा आपल्या जीवनात झाला किंवा आपण राजसिक वृत्तीने जगलो. राजसिक वृत्तीने जगणं म्हणजे काय? कर्म करून आणि त्या तामसिक वृत्तींना आपल्याला नाहीसं करावं लागेल. म्हणून म्हणतात की कधी कर्तव्य टाकू नका, कर्म सोडू नका. कर्म सोडले बस, कर्तव्य सोडले, कर्तव्यामधली आसक्ती सोडायची आपल्याला आणि जास्त राजसिक व्हायचं आहे. राजसिक जेव्हा होईल तेव्हा काय होतं? अनेक प्रकारच्या विवंचना, डोकं दुखतं, भांडणं होतात, डोक्याला डोकं लागतं, आपल्या मनासारखं होत नाही आणि अशांती 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 होऊ द्या. पहा,
कर्तव्य कर्म टाकून आणि मला शांती मिळेल आजपर्यंत असं कोणी झालेलं नाही आहे आणि कधी होणार पण नाही, हे लक्षात घ्या. आणि नाही ते प्रयत्न करून बघा. आणि हे सगळ्या गोष्टी मी सांगत नाही आहे, हे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीरामकृष्ण सांगत आहेत. कर्तव्य सोडून मुळीच चालणार नाही आणि ते कर्तव्य निरासक्त पद्धतीने करून राजसिक गुण जेव्हा आपल्यामध्ये येईल, राजसिक गुण आला म्हणजे काय झालं, तामसिकता कमी झाली आणि मग ती तामसिकता सुद्धा कमी करून आपल्याला सत्वाकडे जायचं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण या प्रकृतीचे गुलाम आहोत, जोपर्यंत म्हणजे आपण या शरीराशी निगडीत आहोत, म्हणजे आपला जो जीव चैतन्य आहे, आपल्यामध्ये आत्मतत्व आहे, पण तो आत्मतत्व कसा आहे, तो या शरीराशी निगडीत झालेला आहे, या प्रकृतीशी निगडीत झालेला आहे आणि म्हणून त्याला जीव चैतन्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आत्मतत्वाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की तो या प्रकृतीजन्य शरीराशी निगडीत होतो आणि त्याचा अनंत स्वरूप विसरून आणि मग तो काय होतो, जीवचैतन्य होऊन जातो. बिलकुल एक्झॅक्टली आत्मबोधमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं सिनेमाचं. आपण सिनेमा बघायला जातो, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये येत असेल की ते त्या अनंत आत्म्याला काय पडली आहे या शरीराशी बरोबर निगडीत व्हायची. तो किती नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वव्यापी आहे, सतचित आनंद आहे, सर्व शक्तिमान आहे. मग त्याला या शरीराशी इतकं प्रेम का, या प्रकृतीशी इतकं प्रेम का? त्याचा तो स्वभावच आहे की ज्याच्या बरोबर तो येतो त्याचे सर्व गुण तो लागलीच घेऊन घेतो, स्फटिकमणी आणि त्याच्या जवळचा लाल फूल. बिलकुल ते ज्याला म्हणतो की सुपर इम्पोजिशन, त्याचे तो गुण घेतोच. एकमेकांना ते आपले गुणधर्म देतातच, जरी तात्पुरते देतात पण ते देतात. आणि त्यांचा तात्पुरतेपणा म्हणजे आपला जीव घेणं होतं. पुन्हा त्यावेळेस एक उदाहरण मी घेतलं होतं, लक्षात असेल आत्मबोधमध्ये, तादात्म्य, उपाधी तादात्म्य. सिनेमा बघायला जातो, पहा हे म्हणजे हे प्रश्न मलाही खूप पडले होते बरं, की या सर्व शक्तिमान आत्म्याला पडली काय या प्रकृतीशी भांडण घ्यायची, कावाधावा नाही आहे का त्याला, सर्व शक्तिमान म्हणतो मग कशाला. आणि एवढंच नाही, सर्वज्ञ, सोर्स ऑफ ऑल नॉलेज. अरे मग तू त्या शरीराच्या मागे का लागला आहे? अरे तो त्याचा स्वभाव आहे तादात्म्य होणे. आता तादात्म्य झाल्यानंतर जर तो अज्ञानी झाला किंवा आपण अज्ञानी झालो तर हे पहा, अज्ञानी आत्मतत्व कधी होत नसतं, ते आपल्या अज्ञानामुळे आपल्याला भासतं. शब्दांची गफलत करतोय मी, पण थोडंसं लक्ष दिलं तर लक्षात येईल की आत्मतत्व या शरीराशी निगडीत होऊन त्याला संकुचितपणा येतो आणि आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटतं ते आत्मतत्व संकुचित झालं आहे. पण आत्मतत्व जरी या शरीरामध्ये निवास करत असताना त्याला माहिती आहे की मी अनंत आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला असं वाटतंय. त्या सिनेमाचं उदाहरणाकडे जाऊया. आपल्याला कोणी सांगितलं असतं की या सिनेमा बघताना त्या हिरो बरोबर तादात्म्य तुम्ही प्राप्त करा, कोणी सांगितलं असतं का? नाही. पण आपण तादात्म्य प्राप्त करतो आणि तो हिरो जेव्हा त्या विलेनला मारतो तर आपल्याला किती आनंद होतो. आपण आपल्या त्या चेअरवरती उचकत असतो आनंदाने. आता त्या हिरो बरोबर आपल्याला माहिती आहे पैसे खर्च करून, वेळ खर्च करून आपण सिनेमा बघायला गेलेलो आहे. कोणी सांगितलं त्याच्यावर तादात्म्य व्हायला? सांगितलं आहे कोणी? नाही, पण होतो आपण. अँड दिस इज माया. कोणी सांगितलं? सर्व भगिनी त्या हिरोईन बरोबर इतक्या तादात्म्य पावतात की तिला थोडासा त्रास झाला की यांचे सगळ्यांचे रुमाल बाहेर येतात. का? कोणी सांगितलं? अरे आपल्याला माहिती आहे ते सिनेमा 3 तासाचा. अरे ती नटी खूप लाखो कोटी पैसे घेऊन घरामध्ये आनंदात आहे आपल्या, पण तो सिनेमा पाहून आपण मात्र रुमाल काढतो. याला म्हणतात तादात्म्य पावणे आणि तादात्म्य पाहून दुःख भोगणे. अरे कोणी सांगितलं? प्रकृतीचे बंदे गुलाम आहोत म्हणून. असो, तर आपण स्वभावाची चर्चा करत होतो की हा आत्मतत्वाचा स्वभाव आहे आणि आपला पण स्वभाव कसा असतो की या सगळ्या प्रकृतीच्या 3 गुणांमुळे प्रत्येकामध्ये सत्व रजस तमस याचे कॉम्बिनेशन असतात. म्हणून कोणी थोडं सात्विक जास्त असतं, कोणी राजसिक जास्त असतं, कोणी तामसिक जास्त असतं. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.
बरोबर. आणि त्या अनुयायी मग कोणी फार रागीट असतं, कोणी लागलीच चिडतं, कोणी थोडंसं लोभी असतं, कोणी फार द्वेष करतो, कोणी फार ईश्वरपरायण असतं, शांत असतात, कोणी सौम्य असतं. हे सगळे प्रकार बघतो ते कशामुळे? त्यांच्या प्रत्येकामध्ये आपल्या या 3 गुणांचे कॉम्बिनेशन्स हे फार वेगळे वेगळे असतात. आणि जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये रजस गुणाने पूर्णपणे तमस घालवत नाही, सत्वानी रजस घालवत नाही, तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. आणि आपण सध्या तमस आणि रजसमध्येच खेळत आहोत, हे लक्षात घ्या. तमसपासून डायरेक्ट सत्वाकडे जाता येत नाही. तसले प्रयत्न करू नका, ते नुसतं वेळ वाया घालवणं आहे. रजस आणून तमस घालवायचा, सत्व आणून रजस घालवायचा, हीच एक मेथड असते. तेव्हाच आपण प्रकृतीच्या नियमांच्या पलीकडे जाऊ, नाहीतर नाही. या प्रकृतींच्या नियमाच्या संदर्भात जेव्हा चर्चा करत आहोत, या गुणांच्या पलीकडे जाण्याची चर्चा करत आहोत, तर मला रामकृष्ण संघाचे एक परमाध्यक्ष स्वामी गंभीरानंदजी महाराज, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग जो अत्यंत बोलका आणि प्रेरणादायी आहे. 11वे परमाध्यक्ष ते होते रामकृष्ण संघाचे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. घटना अशी घडली होती की त्यांना एका साधूंनी प्रश्न विचारला की महाराज, आम्हाला सर्वांना प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे, सगळ्या साधकांना आणि साधूंनाही सुद्धा. प्रकृतीचे हे जे नियम आहेत सगळे 3 गुणांनी रचलेले, त्याच्या पलीकडे जायचं आहे. तर मग तुम्ही आम्हाला हे सगळे नियम का सांगता? रामकृष्ण संघामध्ये पहा, सगळ्या गोष्टीला शिस्त असते, आपल्या सर्वांना माहितीच आहे. इतक्या वाजता उठणे, इतक्या वाजता मंगलारती, इतक्या वाजता जपध्यान, इतक्या वाजता नाश्ता, इतक्या वाजता सेवा कार्य, इतक्या वाजता वाचन, इतक्या वाजता वर्ग, आणि त्या गोष्टी त्या वेळेस घडल्याच पाहिजे. तर त्या साधू महाराजांचा आक्षेप असा होता की जेव्हा आम्हाला प्रकृतीच्या नियमांच्या पलीकडे जायचं आहे, तर मग तुम्ही आम्हाला हे सगळे सामान्य नियमचे बंधनं का घालता, आमचे बंधनं का वाढवता? वरच्यावर बघितलं तर हा प्रश्न जरा फार बुद्धिमत्तापूर्ण वाटतो की आम्ही बंधन कापायला आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला अजून बंधनात का टाकत आहात? पण गंभीरानंदजी महाराज अतिशय सुंदर उत्तर दिलं. एकाही सेकंदाचा विलंब न करता ते बोलले की पहा, आपल्याला या प्रकृतीच्या नियमांच्या पलीकडे जायचं आहे हे खरं, पण ते कशा पद्धतीने जाता येईल की हे सर्व सामान्य नियम जे आपल्या संघाचे आहेत ते नियम पालन करून तुम्ही प्रकृतीच्या मोठे नियमांचं उल्लंघन म्हणजे त्यांना भेदून तुम्ही या प्रकृतीच्या बाहेर जाऊ शकाल. काय उत्तर दिलं आहे की हे साधारण नियम त्यांनी हे जे सांगितले सांघिक नियम, या सांघिक नियमाचं पालन करून तुम्ही काय कराल की प्रकृतीचे हे जे मोठे नियम आहेत हे यांना तोडण्यामध्ये, यांना भांगण्यामध्ये तुम्हाला एक ताकद मिळेल आहे. आज तुमच्याकडे तेवढी ताकद नाही आहे. ती ताकद आणण्याकरता कसली आवश्यकता आहे की हे सगळे जे नियम तुम्हाला सांगितले गेलेले, इतक्या वाजता उठणे, इतक्या वाजता झोपणे, खाणे पिणे, जपध्यान करणे, वाचणे वगैरे, सेवा कार्य करणे, हे का सांगितले गेले की त्यातून तुमच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण होईल आणि त्या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही प्रकृतीचे जे मोठे नियम आहेत सत्व रजस तमस, ते सुद्धा तुम्ही त्याला तोडून आणि तुम्ही त्रिगुणातीत होऊ शकाल. नियमांचं पालन कशा करतात? त्यांनी जो एक शब्द वापरला होता, व्हाय टू फॉलो द रूल्स, टू ब्रेक द रूल्स. क्या बात आहे, किती सुंदर आणि किती मनाला पटणारी गोष्ट आहे. व्हाय टू फॉलो द रूल्स, सांघिक नियमाचं पालन का करायचं? कारण की आपल्याला मोठे नियमांच्या पलीकडे जायचं आहे, त्यांना तोडून. म्हणून हे छोटे नियम हे फार महत्त्वाचे आहेत, याची अवहेलना नाही करू. नाहीतर काय, मनाला लागणारा जो आवश्यक एक शिस्त, एक ताकद ती मिळणारच नाही. आणि म्हणून रामकृष्ण संघामध्ये मग ते आमच्या छात्रावासमध्ये राहणारे लहान लहान मुलं असोत की मग भक्त निवासमध्ये राहणारे भक्त असोत की साधू निवासमध्ये राहणारे साधू ब्रह्मचारी असो, मग ते कदाचित फार एखाद्या सेंटरचे मोठे महाराज असोत
की एकदम नवागत ब्रह्मचारी असो, प्रत्येकाला तो एक ठराविक नियम, ठराविक पद्धत ती फॉलो करावीच लागते. आणि त्याचं उत्तर इतक्या सुंदर पद्धतीने महाराज देतात की नियम कशा करता, तर नियमांच्या पलीकडे जाण्याकरता. तर आपण चर्चा करत होतो स्वभावाची. तर आपल्या स्वभावामध्ये बदल तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये ह्या तिन्ही गुणांचा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू, किंवा कमीत कमी सत्वापर्यंत तरी आपल्याला पोहोचलं पाहिजे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. एक दोन टेक्निकल गोष्टी तुमच्या पुढे मांडून त्या महत्त्वाच्या आहे, मग तिथे या श्लोकाचं विवेचन आपण थांबवूया. बंधू भगिनींनो, आपण चर्चा करत आहोत की कधी पण कोणीही मनुष्य कर्म न केल्याशिवाय एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही. का? कारण की तो प्रकृतीचा बंदा गुलाम आहे. मग तो ज्ञानी असो की अज्ञानी असो, आणि कोणत्याही स्थितीमध्ये असो, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, प्रत्येक स्थितीमध्ये तो सतत कार्य करत असतो. यातून आपल्याला हे लक्षात येतं की प्रकृती जी आहे ही स्थूल आणि सूक्ष्म रूपाने सतत कार्यरत असते. शब्दांकडे लक्ष द्या. प्रकृती ही कशी आहे? ही सतत कार्यरत आहे, सतत कार्यरत आहे, कधी थांबत नाही. प्रकृती ही नेहमी कार्यरत असते, कधी पण ही निष्क्रिय नसते, कधी पण ही निष्क्रिय नसते, क्षणाक्षणाला परिवर्तित होत असते. एक सेकंद आधीचा मी आणि एक सेकंद नंतरचा मी एक नाही आहे, बदल घडलेला आहे. तो बदल परसिव्ह करू शकत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की तेच राम महाराज आहे, पण नाही. सेकंदामध्ये बदल घडतं. म्हणजेच काय, हे जो मुद्दा तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो की या जगामध्ये सर्व काही प्रकृती अधीन आहे, परिवर्तनशील आहे, आणि प्रकृती सदा सक्रिय आहे, ती निष्क्रिय कधी नाही आहे, निष्क्रिय कधी नाही आहे. आणि याच्या विरुद्ध आत्मतत्व कसं आहे? आत्मतत्व कधी पण सक्रिय नव्हता. आत्मतत्व कधी पण सक्रिय नव्हता. आणि ही जी प्रकृती कशी आहे? प्रकृती कधी पण निष्क्रिय नव्हती, म्हणजे सतत सक्रिय येते, सतत कार्य करत आहे. आणि आत्मतत्व कधी पण कार्य करत नाही. मी पुन्हा रिपीट करतो, कदाचित शब्दाचा घोटाळा माझ्याकडनं सुद्धा होऊ शकतो. प्रकृती सदा सक्रिय असते, ती निष्क्रिय झाली असं कधीही होत नाही. आणि आत्मतत्व नेहमी अक्रिय असतो, निष्क्रिय असतो. आत्मतत्व सक्रिय झाला, त्याला कर्तेपण आला, असं कधी होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि या आत्मतत्वाचं जे वैशिष्ट्य म्हणजे काय, की त्या आत्मतत्वाचा स्वभाव असतो की तो प्रकृतीशी उपाधी तादात्म्य पावतो. सिनेमामध्ये आपण जसं रडतो, आणि तो जरी तात्पुरता असतो पण तो तादात्म्य पावतो. आणि तादात्म्य पावलेलं काय म्हणतात, काय होतं त्याला एका प्रकारचा त्याला अज्ञानता जी आपल्याला भासते, जीव चैतन्य प्राप्त होतो. आणि मग काय होतं की मी करता, आपल्यामध्ये जो भाव येतो ना की मी केलं हे. कोणी विचार आपल्याला काय हे कोणी केलं हे काम? मी केलं. तर हे जे अहमबोध जो निर्माण होतो हे आपल्या अज्ञानामुळे होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर प्रकृती आणि आत्म्यामध्ये अंतर काय आहे की प्रकृती सतत कार्यशील असते, परिवर्तनशील असते. आत्मा सतत अक्रिय किंवा निष्क्रिय असंग असतो, हे लक्षात ठेवा. प्रकृतीला कोणतीही स्वतंत्रता नाही आहे. प्रकृती आपल्यावरती 3 गुणांच्या माध्यमातून हुकूमत गाजवत असते, पण तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. तिला त्या ब्रह्मतत्वाकडेच्या खाली काम करावं लागतं. पण आत्मतत्वाचं अस्तित्व कसं आहे? स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचं. पण प्रकृती ही ब्रह्मतत्वाच्या खाली काम करते, आणि आपण प्रकृतीच्या खाली काम करतो, म्हणून आपण प्रकृतीचे बंदे गुलाम आहोत. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम, गीतेमध्ये येणारे पुढे. म्हणजेच काय, ही प्रकृती कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करते? ब्रह्मतत्वाच्या, ईश्वराच्या. आणि ती कशी आहे? सतत सक्रिय असते. आणि म्हणूनच या प्रकृतीच्या
अंडर, तिच्या हाताखाली आलेले ज्ञानी असो की अज्ञानी असो, त्यांना सतत त्या 3 गुणांच्यामुळे सतत कार्य करावं लागतं. प्रत्येक परिस्थितीमध्ये कार्य करावं लागतं. बसलेला असो की झोपलेला असो, जागे असो की कोणत्याही स्थितीमध्ये असो, प्रत्येक माणसाला कार्य करावं लागतं. इथे या श्लोकाचं विवेचन पूर्ण होत आहे. तर कन्क्लुजनमध्ये फक्त मला एकच सांगायचं आहे की जे काही प्रकृतीमध्ये घडामोडी घडत आहेत किंवा जे काही जीव, प्राणी, श्वापद, मनुष्य बघतो आपण, हे सगळे प्रकृतीच्या अधीन आहेत आणि प्रत्येक क्षण आपण कळत किंवा नकळत कार्य करत आहोत. कदाचित ते कायिक, वाचिक किंवा मानसिक असू शकतात. जाग्रत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये सुद्धा कर्म घडत असतात. कदाचित आपल्याला ते लक्षात येत नाही, पण कर्म हे सतत घडत असतात. म्हणून शहाणपणा कशामध्ये आहे की कर्माचा त्याग न करता, कर्म जर प्रकृतीच्या चापकाने आपल्याला काम करावंच लागणार आहे तर आपलं कर्म हे महत्त्वाचं आहे. बरं, हा कन्क्ल्युजन. तर आपले कर्मांना कर्मयोगमध्ये बदला, म्हणजे प्रत्येक क्षण आपला कसा होईल आहे, साधनामय होऊन जाईल. कर्मयोग प्रत्येक साधनाच आहे ना. प्रत्येक क्षण जर साधनामय झाला तर मग काय होईल आहे की आपण ज्या मोक्षाची आपण वाट बघत आहोत तो मोक्ष लवकर आपल्याला घडून येईल. नुसतं चिडचिड त्रागा करून काही होणार नाही आहे. भिंतीला डोकं आपटलं तर आपलं कपाळ फुटणार, आपलं डोकं फुटणार, भिंतीला काही होणार नाही. म्हणून कर्तव्य सोडायचे नाही. प्रकृती आपल्याकडनं ते करून घेणार आहे. तर शहाणपणा याच्यात आहे की आपले प्रत्येक कर्माला कर्मयोगामध्ये बदलणे, हाच शहाणपणा आहे असं मला वाटतं. आणि असंच भगवान श्रीरामकृष्ण, भगवान कृष्णसुद्धा तसंच सांगतात आणि त्यांनी सांगितलं आहे म्हणून मला वाटतं आहे आणि ते मला पटलं आहे म्हणून मी तुमच्यापुढे मांडत आहे. असो, तर या श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. पुढे जाऊया आपण थोडंसं. आणि 6वा श्लोक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी फार निगडीत हा श्लोक आहे आणि फार मोठा धडा आपल्या सर्वांना तो देत आहे. मी तो श्लोक वाचतो, त्याचा अर्थ वाचतो, नंतर त्याचं पण विवेचन प्रारंभ करूया. 6वा, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळजबरीने, जबरदस्तीने वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटल्या जातो. अर्थ एकदा पुन्हा वाचतो, फार महत्त्वाचं आहे. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळजबरीने वरवर आवरून धरतो आणि मनाने त्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटल्या जातो. मी मार घोषणा केली की मी आता लाडू खाणार नाही. तुम्ही लाडू आणून दिले तरी मी नाही घेणार, मी लाडू सोडले. पण 24 तास मनामध्ये लाडूचं चिंतन सुरू आहे. याच्यासारखा मिथ्याचार दुसरा नाही. आणि मी स्वतःची फसवणूक करून घेत आहे. या श्लोकाचं विवेचन फार महत्त्वाचं आहे, ते करण्याचा आपण प्रयत्न करूया. कर्मेंद्रियाणी म्हणजे आपले हात, पाय, वाक म्हणजे वाणी, उपस्थ आणि पायू, हे 5 कर्मेंद्रिया आपल्याला वेदांत सांगत असतात. पण याच्या व्यतिरिक्त 5 ज्ञानेंद्रियसुद्धा आहे. भगवद्गीतेची मजा अशी आहे बंधू भगिनींनो की इथे ज्ञानेंद्रियांचा काही उल्लेखच नाही आहे. फक्त 5व्या श्लोकाच्या एका श्लोकामध्ये एका ठिकाणी येत असतं. बाकी प्रत्येक ठिकाणी कर्मेंद्रिय असं उल्लेख करतात. पण
वेदांताचे जे प्राथमिक ग्रंथ किंवा उपनिषद म्हणूया, आपण ब्रह्मसूत्र म्हणूया, तिथे मात्र दोघांचा वेगळा वेगळा उल्लेख येतो. इथे फक्त कर्मेंद्रियांचा उल्लेख काय येतो? त्याचं कारण असं की ज्ञानेंद्रिय त्या कर्मेंद्रियांच्या बरोबर निगडित आहेत असं मानून ते फक्त म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असा उल्लेख भगवान इथे कधी करत नाही. ते कर्मेंद्रिय उल्लेख करतात आणि त्यांचं असं एक धोरण आहे की ज्ञानेंद्रिय याच्यामध्येच म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रिय या कर्मेंद्रियामध्ये आलेल्या आहे, समाविष्ट आहे असं समजूनच ते आपल्याला सगळं काही सांगत आहे. तर कर्मेंद्रिय जरी सांगितलं असलं पण याच्यामध्ये 5 आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, नाक, जिव्हा, त्वचा आणि कान, हे इन्क्लुडेड आहेत. हे आपण गृहीत धरायचं. पुढे आता पहा, कर्मेंद्रियाणि संयम्य म्हणजे आपले हे जे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांना कह्यात ठेवायचं आहे आपल्याला. आपण साधक आहोत आणि जेव्हा प्राथमिक स्तराचं कोणी जर हे असतं ना साधक, ते काय करतात की फार बळजबरीने आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवतात. आता एक छोटंसं उदाहरण घेऊया की एखाद्या लहान मुलाला बळजबरीने तुम्ही किती दिवस एखाद्या खोलीमध्ये डांबून ठेवणार? तो स्वभावातच चंचल असतो आणि कोरोना काळामध्ये हा आपल्या सर्वांचा अनुभव आला असेल चांगलाच. तर म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा आपण आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना बळजबरीने ठरवून, जोर करून, जबरदस्ती करून, जुलूम करून त्यांना आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तसं केल्यानंतर मनामध्ये असलेली आसक्ती किंवा मनामध्ये न संपलेला रस, हा तर वासनाचा सगळ्या कामना वासना काय करून राहिला आहे? उफाळे घेऊन राहिला आहेत. आणि इकडे मात्र आपण बिलकुल घट्ट त्याला बांधून ठेवलेलं आहे इंद्रियांना. ही स्थिती साधकाकरता भयानकच आहे, भयावह आहे, विस्फोटक आहे, लक्षात घ्या. आणि साधारणपणे जे नवशिखी लोक असतात, म्हणजे साधक जीवन त्यांनी ॲडॉप्ट केलेलं असतं, त्यांच्या जीवनात हे खूप बघायला मिळतं आणि कदाचित त्यांचे काही विपरीत परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याचे विपरीत परिणामसुद्धा बघायला मिळतात आपल्याला. एक छोटंसं उदाहरण घेऊया की समजा एखाद्या नदीवरती बांध बांधायचा आहे आणि पाणीचा प्रवाह पूर्ण वर्षभरात मध्ये किती असतो, श्रावणात किती असतो किंवा जे चतुर्मास असतात त्याच्यामध्ये किती असतो, या सगळ्या गोष्टींचा अंदाज न घेता नुसतं एक बांध बांधून ठेवून दिला तर काय होईल? अरे जेव्हा तो श्रावणाचा पूर येतो एका झटक्यात तो बांध कुठे तोडून निघून जाईल काही सांगता येत नाही. तर इथे जो शब्द वापरला आहे संयम्य, तसं म्हटलं तर संयम म्हणजे विवेकपूर्वक संयम असतो. पण इथे विवेकपूर्वक संयम हा शब्द, हा अर्थ घेऊन चालणार नाही बंधू भगिनींनो. का नाही चालणार? कारण की पुढच्या ओळमध्ये काय म्हणतोय की इंद्रियार्थान विमूढ आत्मा, म्हणजे त्या नवशिका साधकाने आपल्या इंद्रियात बिलकुल बळजबरीने बांधून ठेवलेल्या आहे, पण तो विषयाचं चिंतन करतोय. म्हणजे त्याचा जो संयम आहे तो विवेकपूर्वक नाही आहे, बळजबरीचा आहे. हे खूप लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि ही स्थिती अत्यंत भयावह, भयानक आणि विस्फोटक असते. याचं सोल्युशन काय, याच्यावरती तोडगा काय आहे, तर तो 7व्या श्लोकमध्ये येणार आहे, म्हणून मी तोडगा आता चर्चा करत नाही. तोडगा दिला लागलीच भगवानांनी दिलेला आहे. पण साधारणपणे या गोष्टी आपल्या सर्वांच्या जीवनात घडत असतात. तर आपण बळजबरीने ठरवून एकदम ज्याला म्हणतो की फोर्सफुली आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना त्या पद्धतीने संयमात आणण्याची आवश्यकता नाही आहे. त्याला काय करायचं पुढे तर सांगणार आहे, पण ही पद्धत विस्फोटक आणि फार भयावह असते. आपण एक उदाहरण मागच्या वेळेस घेतलं होतं, आता आत्मबोधमध्ये घेतलं होतं की
गीतेमध्ये घेतलं तुम्हाला लक्षात नाही, बहुतेक गीतेमध्येच घेतलं होतं की एक ट्रक आहे 12 टनचा, मोठा 16 टनचा, आणि तो एका विशिष्ट दिशेने चाललेला आहे. स्पीड आहे 120, हायवे एकदम मोकळा आहे, रोड खूप चांगला आहे, आणि अचानक त्या 16 टनच्या ट्रकच्या ड्रायव्हरला लक्षात आलं की अरे मी मार्ग चुकलो आहे, मला या दिशेला नाही, मला या दिशेला जायचं आहे. आणि त्या 16 टनच्या ट्रकाच्या त्या ड्रायव्हरनी 120च्या स्पीडनी जर यू टर्न मारला तर काय भयावह परिस्थिती होईल याची कल्पना करा जरा. जे अनुभवी ड्रायव्हर असतात ते काय करतात, 120ची स्पीडला 10पर्यंत हळूहळू हळूहळू हळू कमी करतात, आणि मग जिथे योग्य तो फाटा असेल, छेद रस्ता, तिथे बरोबर ते 10च्या स्पीडने टर्न घेतील. बिलकुल याच पद्धतीने पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. पण 120च्या स्पीडनी जर यू टर्न घेतलं तर काय घडत असतं हे आपल्याला इथे भगवान सांगतात, मिथ्याचारः स उच्यते. याचं थोडंसं अजून विवेचन करण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनींनो, की पहा, विषयांचे भोग 2 पद्धतीने मनुष्य घेत असतो. एक भौतिक स्तरावरती, लाडू खाणे, समोसा खाणे, डोसा खाणे, आणि जेव्हा आपण भौतिक स्तरावरती हे भोग भोगतो तर काय होतं, त्या विषयांप्रती आपली आसक्तीपूर्वक प्रीती निर्माण होते. शब्दांकडे लक्ष द्या. जितकं जास्त आपण भौतिक स्तरावरती भोग भोगतो सर्व प्रकारचे, सर्व इंद्रियांच्या माध्यमातून, तर काय होतं की आपली आसक्तीपूर्वक प्रीती त्या विषयांप्रती वाढत असते. पण एखाद्या साधकाने काय केलं की नाही, आता बळजबरीने मी बिलकुल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. पण काय घडत असतं की मनामध्ये अजून रस वाळलेला नाही आहे. त्यांनी काय होत असतं की जरी त्यांनी भौतिक स्तरावरती भोग सोडलेत, पण तो मानसिक स्तरावरती त्या भोगांना भोगत असतो, आणि ते फार डेंजरस असतं. मानसिक स्तरावरती जेव्हा भोग भोगण्याची मनाला सवय लागते, ती अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असते. का असते याची चर्चा करणार आहोत आपण. पण लक्षात घ्या की समजा एखाद्याला असं वाटत असेल की अरे मी तर आता भौतिक स्तरावरती डोसे खाणं सोडलंय, लाडू खात नाही, समोसेला हात लावत नाही, पण जर सतत मनामध्ये चिंतन सुरू आहे तर त्या मानसिक भोगांनी सुद्धा आसक्तीपूर्वक प्रीती कमी होण्याच्या ऐवजी वाढते. आलं लक्षात? म्हणजे मी माझ्या इंद्रियांना बळे कह्यात ठेवलेलं आहे. तुम्ही सर्व लोक माझे कौतुक करत आहात की वा यांनी लाडू सोडला, पण मी सतत चिंतन करत आहे मनामध्ये. त्या चिंतनाने काय होतंय की माझी जी आसक्तीपूर्वक प्रीती आहे विषयांप्रती ती तशीच्या तशी काय वाढती आहे का? कारण की आधी तर मी दिवसातनं 1-2 लाडू खाऊन चूप बसत होतो, पण आता मी 24 तास लाडूचं चिंतन सुरू केलेलं आहे. भयानक आहे सगळं बरं, हे खूप भयानक आहे. जेव्हा आपण भौतिक स्तरावरती भोग भोगतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनाचा विवेक आपल्याला चावतो की अरे जास्त लाडू खायचं नाही, चांगलं नाही साधक जीवनाकरता. समाजाची भीती असते, लोकलज्जा असते, या सगळ्या अडथळे असतात. म्हणून भौतिक स्तरावरती कुठेतरी आपल्याला एक मर्यादा येते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे पण जाऊ शकत नाही भोग भोगण्याकरता, कितीही इच्छा असली तरी. पण जेव्हा हेच भोग आपण जेव्हा मानसिकरित्या भोगत असतो, शब्दांकडे लक्ष द्या, काहीतरी महत्त्वाचं बोलतोय मला असं वाटतंय साधक जीवनाकरता. जेव्हा आपण भौतिक स्तरावरती भोग भोगणे सोडतो, लोकांची वाहवाही मिळवतो, स्वतःचं घमेंड मिळवतो, स्वतःचा इगो सॅटिस्फाय करतो की मी काहीतरी खूप त्याग केलेला आहे, आणि जर मनामध्ये भोग माझ्या आहे, तो भोग अजून गेलेला नाही आहे, तर पहा जेव्हा मी मानसिक भोग घेत असतो तेव्हा तर मला वेळ काळ
समाजाची भीती, लाज, लज्जा काहीच नाही आहे. मी अनंत काळ करता ते सुख भोगू शकतो, अनंत पद्धतीने भोगू शकतो. वेळ, काळ, समाजाची मर्यादा, भीती कसलीच नसते. का? लोकांच्या पुढे तर मी भौतिक पद्धतीने सोडलेलं आहे, पण मनामध्ये ते सगळं चिंतन सुरू आहे, त्यातून किती मोठं माझं नुकसान घडत आहे. म्हणून बंधू भगिनींनो लक्षात घ्या, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. फक्त भौतिक स्तरावरती भोग सोडून होणार नाही, तर आपल्याला मानसिक स्तरावरती आपल्या अंतःकरणातून सुद्धा त्या भौतिक क्षमा करा, त्या विषयांचे जे भोग आहेत ते सुद्धा सोडावे लागतील. तेव्हाच म्हणजे आपल्याला योग्य ती काय म्हणतात त्याला एक दिशा मिळेल. नाही तर काय होणार? नाहीतर आपण मानसिक पद्धतीने आपण सतत त्या सुखांच्या मागे धावत जाऊ, सतत त्यांच्या मागे धावत जाऊ, आणि पुन्हा त्याला वेळ काळची काही मर्यादाच नाही आहे. वेळ काळ याची काही मर्यादा नसल्याने काय होत असतं की मग मला कोणी बघणारं कोणी नाही आहे, माझा विवेक सुद्धा मला चावणार नाही की मी चूक करतोय, कारण की लोकांच्या दृष्टीमध्ये मी त्यागी आहे, मी लाडू सोडलेला आहे. म्हणून इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः उच्यते. म्हणजे जेव्हा मानसिक भोग भोगत असतो त्याला वेळ नसते, काळ नसते, किती भोग भोगायचे त्याची काही मर्यादा नसते, समाजाची भीती नसते, सरकारी नियमाची भीती नसते, कसलीच भीती नसते. मन मोकाटपणे ते मन मानसिक भोग भोगत असतं, आणि त्यातून काय निर्माण होतं की त्याची आसक्तीपूर्वक प्रीती त्या विषयांप्रती वाढत जाते. आणि म्हणूनच फक्त भौतिक स्तरावरतीच नाही, तर साधकाने मानसिक स्तरावरती सुद्धा भोगाचा त्याग केला पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाचा, आणि हा अनुभव तुमचा माझा सर्वांचा आहे, प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये आपण हा स्ट्रगल करत आहोत. एक प्रश्न नक्कीच मनामध्ये निर्माण झाला असेल तुमच्या सर्वांचा की इंद्रियांना जर कह्यात नाही ठेवायचं तर काय त्यांना मोकाट सोडायचं का? नव्हे. मी पुन्हा सांगतोय की त्यांना कसं वळण द्यायचं हे पुढच्या श्लोकामध्ये आहे, तो तिथपर्यंत धीर ठेवा. पण त्यांना बळजबरीने फोर्सफुली तिला कंट्रोल नाही करू शकत. आणि जर त्यांनी रिवोल्ट केला तर तो रिवोल्ट जो प्रतिशोध जर घेतला तर ते सांभाळणं फार अवघड होऊन जाईल. म्हणून भौतिक त्याग जितका जरुरी आहे साधकाच्या जीवनामध्ये, मानसिक त्याग सुद्धा तितकाच आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी मी खूप जास्त भर देतोय. का? कारण की मानसिक भोगाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते, कोणी बघत नसतं आपल्या चुकांना. आणि मानसिक भोग करत असताना काय घडत असतं, आपला विवेक ध्वंस झालेला असतो. म्हणून तर ती भोग करायची वृत्ती होते मानसिक पद्धतीने. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये एक फार सुंदर आणि अतिशय मजेशीर प्रसंग तो ध्यानात येत आहे. त्यातून आपल्याला लक्षात येईल की पहा की जर आपण बळे आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवलं तर काय घडत असतं. भगवान श्रीरामकृष्ण केशवचंद्र सेनच्या घरी गेले होते, आणि त्या दिवशी तिथे ब्रह्म समाजाचा एक उत्सव सारखा होता. उत्सवामध्ये भजन, संकीर्तन, काहीतरी ज्याला म्हणू की वैदिक पठण हे सगळं होतं, आणि शेवटी ध्यान पण होतं. ठाकूर या सगळ्या गोष्टींना बिलकुल कौतुकाने बघत होते. आणि जे व्यासपीठावरती बसले होते त्यांनी म्हटलं की आता चला आपण हे करूया, ध्यान करूया. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी स्वतः डोळे मिटले, आणि इतर सर्व लोकांनी सुद्धा तिथे बसलेले त्यांनी सुद्धा डोळे मिटले. आता ठाकूरांच्या मनात प्रश्न पडला की आता किती मिनिटं ध्यान करणार आणि कसं करणार. म्हणून ते खूप कुतूहलाने सगळं काही बघू लागले. आणि 2 मिनिटांमध्येच त्यांचा तो ध्यान पूर्ण झाला. आणि तो ध्यान पूर्ण झाल्यावर ती सभा भंग झाली. आणि जेव्हा केशवचंद्र सेनची भेटायला ठाकूर त्यांच्या जवळ गेले तर ठाकूरांनी त्यांची गंमतच केली.
काय गंमत केली की अहो तुमचं ध्यान तुमच्या या सगळ्या म्हणजे समुदायाचं ध्यान कसं होतं माहिती? म्हणे कसं? म्हणे त्या माकडांसारखं. म्हणे कोणते माकड हो? म्हणे ते दक्षिणेश्वरी असे माकडांचे असे कळपच्या कळप येतात आणि सगळे एखाद्या झाडावरती शांत बसतात, जणू काय ते फार सज्जन आहेत. पण जेव्हा ते शांत बसलेले असतात त्यांच्या मनात काय सुरू असतं? त्यांच्या मनात हे सुरू असतं की अरे कोणत्या झाडावरती चिंच लागलेली आहे, कोणत्या झाडावरती पेरू लागलेले आहेत, कोणत्या झाडावरती काय आंबे लागलेले आहेत, कोणत्या घराच्या छतावरती काय वाळत टाकलेलं आहे ते खाऊ शकतो का. म्हणजे हे सगळं त्यांचं डोक्यामध्ये सुरू असतं. पण बसले कसे असतात? शांत बसलेले असतात. आणि अचानक त्यांच्यातला एखादा हुप्प करून काहीतरी उडी मारतो एखाद्या झाडावरती आणि सगळेच्या सगळे माकड धावतात आणि मग एखाद्या झाडावरती पेरू खा, त्या चिंच खा, सगळं नासधूस करत इकडे तिकडे सुटत बसतात. तर म्हणे त्या माकडांच्या कळपासारखं तुमचं ध्यान आहे म्हणे हे सगळं. तर ही सुंदर गोष्ट सांगून ठाकूर काय इंगित करतात की पहा, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे की इंद्रियांना संयमात ठेवलं पाहिजे योग्य पद्धतीने, आणि मनातून सुद्धा जे भोग आहेत तो नाहीसा झाला पाहिजे विवेकपूर्ण. भगवान श्रीरामकृष्ण एक अजून फार महत्त्वाचा सिद्धांत सांगायचे. 1-2 मिनिट अजून जास्त घेतो मी, वेळ झालेली आहे, पण हा श्लोक तिथे पूर्ण होत आहे म्हणून 2 ते 5 मिनटं तुमच्याकडून मी अजून मागतो, म्हणजे हा आपला विषय, हा श्लोक तिथे पूर्ण होऊन जाईल. ठाकूर नेहमी एक गोष्ट सांगायचे, एक गोष्ट म्हणजे एक सिद्धांत सांगायचे. बांगलामध्ये ते म्हणायचे, भावेर घरे चुरी गोरबेना. म्हणजेच काय की मन मुख एक करणे म्हणजे ही फार मोठी साधना आहे. जे काही मनात आहे तेच मुखात आलं पाहिजे आणि तेच हातातनं घडलं पाहिजे. मनात एक, मुखात एक, हाताने करणं एक, असं कधी साधकाच्या जीवनात घडलं नाही पाहिजे. जेव्हा या सिद्धांताचा खोलवर चर्चा केली तर याची विटंबना सुद्धा होऊ शकते. कशी? ती विटंबना अशी होऊ शकते की मी समजा एखाद्याला पकडून एक थोबाडीत लावून दिली, त्यांनी मला विचारलं की का मला का मारलं? तर मी सांगितलं की अरे मी मनमुख एक करत आहे, माझ्या मनात तुझ्याबद्दल राग आला म्हणून मी तुला एक लावून दिली. हे पहा, ही सिद्धांताची विटंबना आहे. मनामध्ये राग का आला त्याचं ॲनालिसिस करून तो राग नाहीसा करायचा, आणि हिंसा ही मनातून सुद्धा नाही झाली पाहिजे आणि कर्तृत्वात सुद्धा नाही आली पाहिजे. हा त्याचा योग्य त्याचं इंटरप्रिटेशन आहे. म्हणून ठाकूर नेहमी म्हणायचे की मन मुख एक करा. तर म्हणजे त्याचा अर्थ काय की आधी मनाला स्वच्छ करा. मन मुख एक करा म्हणजे मनात जे काही आहे तसं करत सुटा नव्हे, मग ते उच्छृंखलता होऊन जाईल. समाजामध्ये काही स्थानच राहणार नाही चांगल्या गोष्टींकरता, असा त्याचा अर्थ नाही आहे. मन मुख एक करा म्हणजे काय? आधी मनाला शुद्ध करा. मनाला शुद्ध करता करता इंद्रिय आपल्या कह्यात येतील आणि त्यानंतर काय होईल? मग तसेच आपल्या मुखातून शब्द निघतील आणि तसेच आपल्या हातातून कार्य घडतील. स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर आणि अतिशय एक बोलकं वाक्य आहे की आउट ऑफ द फुलनेस ऑफ द हार्ट द माउथ विल स्पीकेथ अँड द हँड विल वर्केथ. ही जुनी इंग्लिश पद्धतीने ते सांगायचे. जर मॉडर्न इंग्लिश घेतली तर ते म्हणायचे की आउट ऑफ द फुलनेस ऑफ द हार्ट द माउथ विल स्पीक अँड द हँड विल वर्क. त्याचा अर्थ काय की ज्या प्रकारचे विचारांनी तुम्ही तुमचं हृदय भरून ठेवाल त्याच प्रकारचे शब्द विचार तुमच्या मुखातून बाहेर पडतील आणि त्याच प्रकारचे कार्य तुमच्या हातातून घडतील. म्हणजेच काय, हे अपेक्षित आहे की साधकांनी आपलं हृदय मन हे स्वच्छ केलं पाहिजे. म्हणजेच एक सुंदर वाणी, सौम्य वाणी, ईश्वरी वाणी मुखातून बाहेर येईल आणि हातातून नेहमी परोपकारच घडणार, बाकी दुसरं काही घडणार नाही. तर ही जी साधना ही या श्लोकाच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची आहे की आपण काय केलं पाहिजे की मन मुख एक करण्याची आपण साधना केली पाहिजे.
तर पहा बंधू भगिनींनो, हे जे इथे म्हटलं गेलेलं आहे की कधी पण आपण आपल्या जीवनामध्ये विषयांपासून आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवलं पाहिजे, पण त्याच्याचबरोबर आपलं मनसुद्धा स्वच्छ किंवा ज्याला म्हणतो की वासना कामना रहित असलं पाहिजे. आणि हाच सिद्धांत कर्माच्या संदर्भात सुद्धा लागतो. मी आता विषयांच्या जागी कर्म का घेऊन येत आहे, कारण की या अध्यायाची सुरुवात कुठून झाली होती? अर्जुनाच्या प्रश्नाने. काय प्रश्न होता तो? की तुम्ही ज्ञानाची तर फार स्तुती करत आहात, कर्माला गौण धरत आहात, आणि तुम्ही मला कर्म करायला का सांगत आहात? मग तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. म्हणजे अर्जुन काय करत होता? त्याला असं वाटत होतं की मनामध्ये कामना वासना तशीच राहू देत, सगळ्या प्रकारच्या कचरा राहू देत, आणि मी कर्म सोडला असं म्हणून मी कर्म सोडून देईन, अशाने कर्म सुटतं का? मनामध्ये असलेल्या जे सगळ्या कामना वासना आहे ते कर्म करायला तुम्हाला बाध्य करणार आहे. म्हणजे मग काय आवश्यक आहे की इंद्रियांवरती संयम ठेवता त्याचा अभ्यास करता करता मन सुद्धा स्वच्छ करा, तेव्हाच आपल्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल. आलं लक्षात? म्हणजे जे सिद्धांत विषयांवरती लागू पडतात, म्हणजे विषयांपासून इंद्रियांना फक्त बळजबरीने खेचून घेतलं आणि मनामध्ये विषय चिंतन सुरू आहे, ही मिथ्याचाराची स्थिती जर असेल, तर मनामध्ये कामना वासना असून कर्म न करणे ही सुद्धा मिथ्याचाराची स्थिती आहे. असं करून कधी पण आपण नैष्कर्म्याच्या स्थितीला पोहोचू शकत नाही. नैष्कर्म्याची स्थिती म्हणजेच मोक्ष, जिथे ठाकूर पोहोचले होते. तर भोग आणि कर्म, विषय आणि कर्म या दोन्ही सिद्धांतांना हा श्लोक तंतोतंत लागू पडतो. आणि हा श्लोक इथे का दिले गेलेला आहे? त्याचं कारण आहे की अर्जुनाला असं वाटत होतं की मला नैष्कर्म्य प्राप्त करायचं आहे. नैष्कर्म्य कसं प्राप्त करणार? कर्म सोडून. असं होत नाही. कामना वासना सोडाव्या लागतील, तेव्हा नैष्कर्म्य येईल, त्याशिवाय येणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या श्लोकाचं विवेचन जवळपास इथे पूर्ण झालेलं आहे. अजूनही काही सिद्धांत बाकी आहेत, त्याच्यावरती पण चर्चा येत्या सोमवारी करण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथेच थांबूया. उद्या शनिवार 5:45 ते 6:15 माताजींवरती आपण काहीतरी चर्चा करत असतो हिंदीमध्ये. आपल्यापैकी ज्यांना आवड आणि सवड असेल ते नक्की ऐकू शकता उद्या 5:45 वाजता. नाही तर आपली येत्या सोमवारी पुन्हा भेट होईलच, अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.